मी मुलतानी मातीचा एक मस्त हेअर आणि फेस मास्क दाखवणार आहे, ज्यामुळे एकदम छान थंड वाटेल। आज मी इथे वापरणार आहे नेचर शुअरची मुलतानी माती। तर तुम्हाला तर माहितीच आहे, मी नेचर शुअरचे बरेचसे प्रोडक्ट्स वापरते का तेही सांगतेच। तर त्याआधी बघूयात या पॅकेट बरोबर आपल्याला काय काय मिळणार आहे। मुलतानी मातीचं एक पॅकेट आहे आणि त्याबरोबर रोज वॉटरची बॉटल। ही माती कोणकोणत्या पद्धतीने वापरता येते या संबंधीचं एक पॅम्पलेट देखील दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मातीची प्युरिटी दाखवणारं एक सर्टिफिकेट या बॉक्समध्येच मिळतं, ज्यावरून या मातीची शुद्धता आपल्याला तपासता येते। तर चला, याच मुलतानी मातीपासून आपल्याला थंड ठेवणारा असा एक हेअर आणि फेस मास्क बनवूयात। तर या मातीमध्ये थोडंसं रोज वॉटर ॲड करायचं आहे। कोरफडीचा आतला गर काढलेला आहे, बरोबर अर्धी वाटी गर निघाला आणि तो यामध्ये मिक्स करायचा। या मुलतानी मातीमध्ये त्वचेला थंड करणारे घटक असतात, ज्यामुळे काय होतं, सनबर्न सारखी समस्या दूर होते। त्वचा टॅन देखील होत नाही। बरं, आता ज्यांना पिंपल्स असतात त्यांच्यासाठी तर ही खूप उपयोगाची आहे। केसांसाठी सुद्धा ही मुलतानी माती खूप प्रकारे उपयोगाची आहे। केसांची मुळं असतात ना, ती मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे केस लवकर वाढतात, कोंडा कमी होतो, केस छान मऊ आणि मुलायम होतात। मी दरवेळी उन्हाळ्यात मुलतानी माती आवर्जून वापरते। मला तर याचे खूप छान रिझल्ट मिळतात, अगदी दोन्हीकडेही, स्किन आणि हेअर। तुम्ही देखील उन्हाळ्यामध्ये असा छान थंडा थंडा कूल कूल इफेक्ट मिळवण्यासाठी नक्की मुलतानी मातीचा वापर करा। आणि नेचर शुअरची मुलतानी माती घेण्यासाठी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा।